ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री भवानी शंकराय नमः. ओम श्री मात्रे नमः. हांगा उपस्थित तुम सर्वांकय मगल अर्थात राजगोपाल भट्टाचो सप्रेम नमस्कार. आज नूतन संवत्सर पराभव नामक नूतन संवत्सर प्रारंभ झाला. युगादी परब आम्ही तुमगल सहकुटुंब परिवार सर्वांक या नूतन संवत्सरांतून आमगल भवानी शंकर देवा गेले अनुग्रहाने समस्त गुरु परंपरा आणि आमगल स्वामी सद्योजात शंकर आश्रम स्वामीजी अनुग्रह आशीर्वादाने सकळ नमने बरेपण तुमकां प्राप्त जावं म्हणून हांव प्रार्थना करता. ज्योतिष शास्त्रांतून 3.5 मुहूर्त अत्यंत ऑस्पिशियस अत्यंत मंगलकारक म्हणून सांगितले सर. 3.5 मुहूर्त, एक अक्षय तृतीया, दुसरी युगादी, तिसरी दसरा आणि ते अर्ध मुहूर्त म्हळ्यार लक्ष्मी पूजन दिवाळी तेस. अशी 3.5 मुहूर्त ज्योतिषशास्त्रांतून अत्यंत पवित्र म्हणून त्या दिवसो आम्ही विंगड कसलो वेळ पळोवंक म्हणना खंयचेय शुभ कार्य आरंभ करूंक जाता. तातूंत एक म्हळ्यार युगादी. आज आमी हांगा मेळ्ळ्या ती युगादी परब पाडवो हे शब्द आमी उपयोग करतात. ह्या शब्दांचेर थोडे हांव आतां विचार करता. परब हो जो शब्द आसा हो संस्कृत पर्व त्या शब्दाचो अपभ्रंश जावन आसा. करप्ट फॉर्म. संस्कृतांत पर्व म्हळ्यार उत्सव. ते पर्वाचे अपभ्रंश परब अशें जालें. पाडवो म्हणटा ती. हो पाडवो म्हळ्यार शब्द प्रतिपदा म्हणून संस्कृतांत जो शब्द आसा आज चैत्र शुक्ल प्रतिपदा. प्रतिपदा शब्दाचे अपभ्रंश पाडवो जालो. GSB सर्कल्सांतूं आतां मी कोडयाल कारकड बंटवाल हांगा मुख्यतः बायलो संसार पाडवो म्हणटात. ह्या युगादीक संसार पाडवो अशें म्हणटात. संसार संवत्सर आशिल्लें तें संसार जालो. प्रतिपदा आशिल्लें पाडवो जालो. संसार पाडवो म्हळ्यार संवत्सर प्रतिपदा. शुक्ल चैत्र शुक्ल प्रतिपदा ह्या दिसू युगादी परब. आता हे 3 शब्द जे आसा ती चैत्र शुक्ल प्रतिपदा ह्या 3 शब्दांतूय आमकां एक संदेश मेळटा. प्रतिपदा म्हळ्यार प्रतिपद एवरी स्टेप. प्रतिपद एवरी स्टेप. चैत्र शुक्ल शुक्ल अर्थात सत्वगुण सात्विक. आम्ही ह्या 9 वर्सांतून कल्कोरका सात्विक मन शुक्ल म्हळ्यार व्हाईट फेर सात्विक आमगेल मन घेवन आमगेल एवरी स्टेप आमी एक पावल जी घेता ते कोणा दिका आसता चैत्र. चैत्र म्हळ्यार देवा गेलें नांव. चित्र विचित्र विश्व कोण निर्माण केलें की तो चैत्र. द माइंड बॉगलिंग युनिवर्स म्हणतात न्ही आमी. चैत्र विचित्र मिस्टिरियस हे जे विश्व निर्माण केलेलं चित्र विचित्र विश्वाची निर्माता ही चैत्र. सो चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात एवरी स्टेप that we take in this new year should be in the direction of God who is Chaitra. How? With a sattvic mind that is Shukla. आणि देव कशकी आम्ही गुरु ब्रह्मा गुरु विष्णू म्हणतात. सो देवा गेल दिक्काक आम्ही कशकी आमगेल पावल घालतात तशीच मठा दिक्काक स्वाम्यांक गेले गुरू गेल सन्निधींतून त्या दिक्काक आमगेल पावल आमगेल स्टेप्स पडतात. आता युगादी हो जो शब्द आसा ह्या युगादीक एक 4 नमुन्याचेर आमी हाचेर विश्लेषण करूं जाता विचार करूं जाता. एक फ्रॉम द पॉइंट ऑफ व्यू ऑफ नेचर नैसर्गिक
दुसरें पौराणिक, तिसरें ऐतिहासीक आणि चौथी म्हळ्यार एक मोस्ट इम्पॉर्टंट आध्यात्मिक. फ्रॉम दीस 4 स्टँड पॉयंट्स, फ्रॉम दीस 4 पॉयंट्स ऑफ व्यू, युगादी ह्या शब्दाचे आमी थोडो विचार करूया. फर्स्ट पौराणिक. पौराणिक वृत्तांता प्रकार ब्रह्माने आजी सृष्टी केली, कमीत युगादी. आणि सृष्टी ताणी केल्ली, संस्कृतांत केल्ली म्हणून कशें म्हणटा ती कृतम, कमीत कृतयुग आज 2 सुरू जालें. ब्रह्मान सृष्टी केल्ली म्हळ्यार सृष्टी कृतात म्हळ्यार केल्लें, आज 2 कृतयुग सुरू जालें. सो कृतयुगादी. आनी त्या खातीर महाराष्ट्रीयन्स जे गुडी लायता ती, त्या गुडीक ब्रह्मध्वज म्हणून म्हणटा ती. ब्रह्मध्वज म्हळ्यार ब्रह्माने सृष्टीचे आरंभ केलेले ताचे एक द्योतक जावन, प्रतीक जावन ती गुडी ब्रह्मध्वज. दिस इज पौराणिक जालें. आता ऐतिहासीक. ऐतिहासीक दृष्टी अर्थात रामायण इतिहास. राम लंकेतावन विजयी जावन ट्रायम्फंट विक्टोरियस तो केन्ना अयोध्येंत परत येता, तागेलें कोरोनेशन जाता, पट्टाभिषेक जाता तो हो दीस. आनी त्या वेळार अयोध्येंत सगळ्यांनी विजय पताका लायिल्लें आशिल्लें. सो हें जे गुडी आसा दॅट इज ऑल्सो ए सिंबल ऑफ दॅट विजय पताका. तशीच शालिवाहन म्हणून राय आशिल्लो विक्रमादित्यागेलो नातू, ग्रँडसन ऑफ द ग्रेट विक्रमादित्य, शालिवाहन. त्या शालिवाहनाने आमी जरी मागशींच आमी सानपणी क्लासांत वाचून आसता, शक्स अँड हुणास मिडल इस्टांतून ते आयिल्ले आनी तांणी आक्रमण केलेलें. शक्स अँड हुणास HUN, शक्स SHAKS, मिडल ईस्ट एशियांतून ती आयिल्ली. तांकां शालिवाहन तांकां पराभव करता, डिफीट करता आनी ताका राज्याभिषेक जाता. इन कमेमोरेशन ऑफ दॅट इव्हेंट ताणें एक इरा स्टार्ट केलें, ताका आमी शालिवाहन शका म्हणटा ती. आतां आमी संध्या वंदना वेळार वा खंयचोय संकल्प घेतना शालिवाहन शके म्हणटा ती. संध्या वंदना वेळार प्रत्येक संकल्पांक आमी शालिवाहनाक उगडास करता ती. सो शालिवाहन शक स्टार्टेड ऑन युगादी. दॅट इज फ्रॉम द हिस्टॉरिकल पॉयंट ऑफ व्यू. आता नैसर्गिक नेचर, नैसर्गिक पॉयंट ऑफ व्यू म्हळ्यार कसलें, आज धरून प्रकृतींत एक टायम सायकल सुरू जाल्या. वसंत ऋतू, चैत्र मास म्हळ्यार वसंत ऋतू, स्प्रिंग टायम. सो आज धरून आमी मदर नेचर म्हणटा ती, प्रकृती माता, निसर्ग माता, तिच्यान आज धरून एक नवीन ऊर्जा, एक नवीन शक्ती, एक नवीन उमंग म्हणटा ती हें आमकां दिसून येता. प्रकृती माता, दी मदर नेचर, अनेक नमुन्याचे रंग बिरंगी वेशभूषा घाल घेवन आमच्या मुखारी अनेक नमुन्याचे रंगबिरंगी फुलां, रंगबिरंगी फळां, अशी विविध नमुन्याचेरी निसर्ग अत्यंत मनोहर आकर्षणीय जाता आज धरून. सो दिस इज ए न्यू टायम सायकल निसर्गांतून, नेचरांतून आज दोन सुरू जाल्या. दिस इज फ्रॉम दी नैसर्गिक नॅचरलिस्टीक पॉयंट ऑफ व्यू. आध्यात्मिक पॉयंट ऑफ व्यू कसलें, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आध्यात्मिक आमी युगादी म्हणटा ती. द मिनींग ऑफ द वर्ड युगा, युगादी म्हळ्यार कसलें, आदी म्हळ्यार बिगिनींग, युग इरा, बिगिनींग ऑफ द इरा युगादी. नाव 4 युग आसा ती, कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. आर्थिक युग सूर जावन कितकी वर्स जाली, लक्ष वर्स जाली. प्रति वर्स बिगिनींग ऑफ द युगा म्हणून आमी म्हणचें. इन वॉट सेन्स इट इज रेलेवेंट ऑर एप्रोप्रिएट. युग सूर जावन कितकी लक्ष कटले वर्स मागशी. एवरी इयर द युगादी कम्स आणि आमी युग आदी, बिगिनींग ऑफ युग म्हणटा ते. हांगा द बिगिनींग
what is meant, the beginning, that is a new chapter. आमच्या जीवनांतून एक नवीन अध्याय आज दोन सूर करता, एक नवीन चॅप्टर, एक नवीन अध्याय आज दोन सूर करचे. मागची वर्स लेट द बायगॉन्स बी बायगॉन्स म्हणतात नाही, मागची वर्स आमच्या हाताने मस्त चूक जावचे कारण असं, भाव असं, एरर्स ऑफ ओमिशन, एरर्स ऑफ कमिशन, कसलं करता म्हणून सांगितलं आम्ही करणी, एरर्स ऑफ ओमिशन, कसलं कोर नाही म्हणून सांगितलं आम्ही केलं, एरर्स ऑफ कमिशन. हे जाऊन गेलं. आज धरून वी शूड बिगिन ए न्यू स्लेट, ए न्यू चॅप्टर. कोणा लागीं आमकां मागची वर्स खंयचे क्षुल्लक कारण आमी ती मिसअंडरस्टँडींग जावन असो भाव आसा, एक वैमनस्य जावन असो भाव आसा, कोणा लागीं फॉर अ ट्रिवियल रिजन you got the efforts as an opportunity to mend these bruised, broken relationships. ह्या वर्स आम्ही कोणा लागीं आमगे चिक्के वैमन आसा जाल्यार तांकां ग्रिटिंग्स पेटोवचे अथवा तांकां वचून मेळचें अशें करून हें जें रिलेशन दुरुस्ती करूंक आमकां एक अवकाश युगादी दिता. 4 युग, कृतयुग, त्रेतायुग, द्वापर आणि कलियुग. हे 4 युगांक एक आध्यात्मिक अर्थ आमगे वेदांत सांगिल्ले आसा. हे 4 युग जे आसा ती क्रोनॉलॉजिकली दे मे बी लॅक्स ऑफ इयर्स, बट फ्रॉम ए स्पिरिच्युअल पॉयंट ऑफ व्यू, फ्रॉम एन आध्यात्मिक पॉयंट ऑफ व्यू, ही 4 युग म्हणल्यार आमगेले मानसिक 4 अवस्था, द 4 स्टेट्स ऑफ कॉन्शियसनेस हांकां आमी युग म्हणटात. 4 स्टेट्स आमच्या मनाचे 4 अवस्था. हे 4 अवस्था म्हणकले वेदांत सांगल्या. ऐतरेय ब्राह्मण म्हणून एक वेदांग आसा, तांकां अशें सांगिल्लें आसा, कलिः शयानो भवति, कलिः शयानो भवति, संजिहानस्तु द्वापरः, उत्तिष्ठन् त्रेता भवति, कृतं संपद्यते चरन्. 4 युगाचे आध्यात्मिक अर्थ ह्या श्लोकांत दिला. कलिशयानो भवति, केन्ना आमी निद्दल नासती, कसलेय कोरता म्हणून दिसना, कसलेय उमेद ना. स्वाम्यान आमकां हें करूं सांगल्या आनी खंयचे पुस्तकान तें करूं सांगल्या, सत्संग वचता वेळ हें करा ती, तें करा ती, जप करा ती, नमस् कसलेय कोरता म्हणून दिसना. तिले आमी आलशी जावन पडल्यान ती, दॅट इज कलियुग. कलिः शयानो भवति, शयान sleeping. When you are asleep, and asleep doesn't mean biological sleep. When you are asleep to certain important things which we ought to have done, आम्ही करना ते, that is shayana. That is we are in a somnolent state, we are in a state of sleep. कलिः शयानो भवति, कसलेय कोरता म्हण दिसना. सत्संग वचलेले, स्वाम्यान सांगिल्ले, कसलेय वाचिल्ले, कसलेय कोरता म्हणून दिसना. निष्क्रिय अवस्था जी आसा, मेंटल स्टेट, दॅट इज कलियुग. संजिहानस्तु द्वापरः. थोड्या वेळाने कोण की सांगिल्ले मनांतून जागृत जाता. आमकां पळय हांवें थोडेपणी कोरता, हें थोडेपणी हांवें हें पुस्तक स्वाम्यान सांगिल्लें आसा अथवा खंय वाचिल्लें आसा, दासबोधक, गुरु परंपरा, चरित्र, ज्ञानेश्वरी, मे बी इन संस्कृत, हिंदी, मराठी, वॉट एवर. थोडे हांव वाचता, थोडे हांव करता, थोडेपणी जप करता. अशी केन्ना एक संकल्प आमच्या हातूंत जागृत जाता. दॅट इज द सेकंड स्टेज, द्वापर. संस्कृतांत द्वा म्हणल्यार कसलें, द्वा म्हणल्यार 2. सो द सेकंड स्टेट ऑफ मायंड, द सेकंड स्टेट ऑफ कॉन्शियसनेस, केन्ना आमी एक संकल्प करता ती हांव करता, हो संकल्प केलो तितलेंची. इट इज ओन्ली एट दॅट स्टेज. उत्तिष्ठन् त्रेता भवति. आता संकल्प केलो मात्र नाही, तो संकल्प कार्यगत करचे खातीर, इम्प्लिमेंट करचे खातीर, टू ब्रिंग इट इन टू प्रॅक्टीस हांव उठान रावता. उत्तिष्ठन् म्हळ्यार उठान रावता, दॅट इज त्रेता भवति.
Tritiya, Treta, Sanskritantu Treta means Tritiya. So the third stage is, not only I have made a sankalpa, now I want to put it into practice. त्या खातीर हांव उठान रावला, हांव करता म्हणून. Then the final stage, कृतम संपद्यते चरण. केन्ना हांव तें करूंक संकल्प केलो मात्र न्ही, सूर करता, जप करू सूर करता, नामस्मरण करू सूर करता, खंयचेंय पुस्तक वाचूंक सूर करता, सत्संगाक वचूं सूर करता. When I begin to actively implement my sankalpa, that is Krita Yuga. Kritam sampadhyate charan. Charan म्हळ्यार आचरण. त्यामुळे वेद आमकां कमांडमेंट, आमकां अनुशासन करता, आदेश दिता, चरैवेति चरैवेति चरैवेति, आचरण करी. आतां आज दोन खंयची नवीन संवत्सर युगादी सुरू जाल्या. ही युगादी आमकां कलियुगादी जावंक नाका. We should not be spiritually asleep. We should not be spiritually dormant. कलियुगादी नाका आमकां प्रत्येक जिवनांतू ही द्वापर युगादी जातकी, त्रेता युगादी जातकी अथवा कृत युगादी जाता, हे आमचेर इंडिविज्युअल, इट डिपेंड्स ऑन ईच इंडिविज्युअल. आम्ही जरी केल्लो संकल्प वेळ वायट करना तेले आचरणेंत हाडूंक जरी आमी प्रयास केलो, दॅट बिकम्स कृत युगादी. केवल संकल्प मात्र केलो, देन इट बिकम्स द्वापरा युगादी. संकल्प केल्लो मात्र न्ही, तो संकल्प आचरणेंत हाडूंक वॉट ऑल थिंग्स डू आय नीड, कसलो म्हाका साहित्य, कसलो म्हाका उपकरणां, कसलो मिन्स आय नीड. सो collecting those means, collecting those wherewithal to put it into practice, my sankalpa, that is Treta Yuga. And I begin to practice, that is Krita Yuga. आमगेल जिवनांतून आज सत्यनारायण पूज केली, सत्यनारायणागेल अनुग्रहाने आनी हांव ताळो सांगेल म्हणून की आमगेल गुरू परंपरा, आमगेल मठा देव भवानी शंकरू, तशीच ही दुर्गा परमेश्वरी भुवनेश्वरी हांगेल सगळ्यांगेल अनुग्रहाने ही युगादी आमगेल प्रत्येकांगेल जिवनांतून कृत युगादी जावंका अशें हांव प्रार्थना करता. आमी आज युगादी तेसू कन्नडांतू बेव बेल्ल म्हणटात, म्हळ्यार नीम आनी साखर, कई बेवाक पाल्लो आनी साखर पोट करून आमी घेतात. वन इज स्वीट, वन इज बिटर. A very beautiful custom, आमगेल हिंदू custom, full of symbolism. What is the symbolism? आज आमी एक बिटर नीम, एक स्वीट शुगर हें घेवचें, हाजें मातशें तात्पर्य कसलें. However, what lies ahead of us in the days to come is not roses and roses all the way. आमगेल जिवनांतू आतां मुखार ह्या वर्स कसलें आसा, तांतूं आमकां सूखय मेळटा. सूख म्हळ्यार साखर. आमकां दुख्ख, डिसअपॉयंटमेंटय मेळूंक फाव आसा, दॅट इज नीम, कई बेव. सो सूख दुख्ख हे दोनी आमकां हे जिवनांतू आमकां मेळचें आसा. आमी असले भ्रमांत आसूं नजा. वी शूड नॉट बी लेबरिंग अंडर एन इल्युजन दॅट इट विल बी हॅपीनेस एंड हॅपीनेस ऑल द वे. नो, that will be a mandatory cup of sorrow म्हणटात न्ही, सगळ्यांक आसाची. तें आमी कशें घेवंका? प्रसाद रुपेण घेवंका. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, भगवद्गीता. वॉट एवर हॅपन्स, आमी तें देवान दिल्लो प्रसाद आमगेल बरेपणा खातीर, आमकां स्पिरिच्युअली स्ट्रॉंग करचे खातीर, आमगेल नर्वस, आमगेल शक्ती जी आसा, ताळवीक सहन शक्ती जी हें करचे खातीर, ताचे एक उत्कर्श करचे खातीर देवान दिल्लो हो प्रसाद म्हणून इन अ पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ मायंड वी शूड टेक. दॅट इज द सिम्बॉलिझम ऑफ दॅट स्मॉल कस्टम, नीम आनी साखर म्हणजे घेवचें. आतां संवत्सर, लेट मी कम टू द संवत्सर. दिस इज अबाउट युगादी. वर्स ताका संस्कृतांत वत्सर म्हणटात. And today we are calling it as
Samvatsara. Now what is the difference between Vatsara and Samvatsara? Vatsara means only chronological, 12 mahine, 365 days, that is Vatsara. पंचांग घेतल्याने कन्नड पंचांगात प्राप्ते नूतन वत्सरे प्रतिग्रहे कुर्या ध्वजई तोरणम इत्यादी श्लोक असतात. थंय वत्सर म्हणून शब्द प्रयोग केला. वत्सर म्हळ्यार वर्स, 12 महिने. What word we are using? संवत्सर. त्या वत्सराक सम म्हणून एक प्रिफिक्स ऍड केल्या. And what does that prefix tell us? सम संस्कृतांतून सम्यक, समाची, संभूय, ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು, सम्मिलित्व, ಒಟ್ಟು ಮೇಳ್नु, टुगेदर. केन्ना आमी एकमेकाला की कुसडूपण करचे नाही, एकमेकाला की द्वेष करचे नाही, एकमेकांचेर वैमनस्य दवरून घेवचे नाही. केन्ना आमी ಒಟ್ಟು मेळ्ळो घोमटायरी. भगवद्गीतेन कृष्णाने आमकां सांगिल्लें आसा, परस्परम भावयन्तः श्रेयः परम अवाप्स्यत. कृष्णान केला उपदेशो परस्परम भावयन्तः, एकमेकांक सांभाळून घेवन, परस्परम भावयन्तः सांभाळून घेवन, एकमेकांक सांभाळून घेवन, एकमेकांक आधार दिवन, श्रेयः तुमगेल बरेपण तुम्ही करात. दिस इज द आदेश ऑफ कृष्णा इन गीता. सो केन्ना आमी अशी करतात, देन वत्सर बिकम्स संवत्सर. Otherwise it is only a calendar, like a 12 mahine. No, we should make that, we should transform that vatsara into samvatsara. How? Sangachatvam. Veda prasanta. Sangachatvam, go together. Samvadatvam. तुमचे भितरी वाद विवाद नाका, संवाद आसका. संवादात्vam. संवो मनांसी जानताम. एकमेकांक मन समजून घेयाती. संगच्छत्वम ओटू वसती. आणि ओटू वसत म्हळ्यार कसलें? ओटूची नानी पार्कां वचत म्हण न्हय. ओटू वचत म्हळ्यार फुल्ली इन द सेम डायरेक्शन, वन गोल, वन आयडियल. त्या आयडियल, त्या गोलाची डायरेक्शनान तूं ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು, टुगेदर तुम्ही वसाती. संगच्छत्वम, संवदत्वम, संवादू. समवो मनांसी जानताम. एकमेकांक मन समजून घेयाती. अशी आमी केन्ना करता ती सम, ते सम जालें. आनी सम्यक म्हळ्यार समची. समची करचें. खंयचेंय काम आमी करचें, पडपोश म्हणटा ती पडपोश न्हय, कसलेंय पूण एक कोरनो देवाक अर्पण अशें न्हय. समची केन्ना कशी की शबरी वारण रुचकर असती म्हूण पळोवन रामाक अर्पण करताली, तशी कायेन वाचा मनसेंद्रियर्वा, वॉट एवर वी आर डुईंग, डू इट टू द बेस्ट ऑफ अवर एबिलिटीज, मोस्ट एक्सलंटली. अशी करून आमी केन्ना करता ती, दॅट बिकम्स सम्यक, समची. देन इट बिकम संवत्सरा. वत्सरा बिकम संवत्सरा. सो आज आमी कसलो संकल्प घेवंका सत्यनारायणाच्या सन्निधींतून, हें जे नवीन वर्स केवल एक कॅलेंडराचे एक टिक नाही, नॉट जस्ट ए मार्क ऑन द कॅलेंडर 12 months. नो, इट शुड बिकम संवत्सरा. दॅट इज वन संकल्प वी शुड टेक. आता हे संवत्सरा नाम पराभव. हांव केन्नाय सांगता की हे संवत्सरा नांव जी दिलेली आसता ती मिनिंगलेस नाही, अशी some nonsense. No, they are all full of meaning. तशी विष्णू सहस्रनामान तो एक नाव अनेक नावाक संबंधित आसा, तशी सगळी नांवां एकमेकांक संबंधित आसत. सो पराभव हाचो अर्थ डिफीट. पराभव म्हणजे डिफीट. आता संवत्सर तुमको तसं 60 संवत्सर असतं. ती पहिलं संवत्सर कसलं? प्रभव म्हणजे बर्थ. लास्ट संवत्सर क्षय म्हणजे डेथ, डिस्ट्रक्शन, एक्सटिंक्शन. सो बिटवीन these two poles of birth and death, between prabhava and kshaya, whatever happens, ups and downs in our life, ती अप्स अँड डाऊन्स हे विंगड नावाने आमकां सांगिल्लें आसा.
आता विश्वावसू यांचे संवत्सर आम्ही निरोप घेतला. काल आम्ही निरोप घेतलेलं सर लास्ट डे ऑफ विश्वावसू संवत्सर आणि आजी पराभव संवत्सर. विश्वावसू पहिलं जे असं हा घ्या ना. विश्वावसू म्हणा अर्थ कसला लास्ट टाइम सांगितलं युगात येते सोची सगळे विश्वांत कोण असं तो विश्वावसू. सगळे विश्वांत व्यापक जावन परवेडिंग द होल युनिवर्स कोण असं कोण देव असं तो विश्वावसू. विश्वे वसती इथे विश्वावसू हो. समग्र विश्वांत व्याप्त जावन आशिल्लो अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायण स्थित. भितरी भायर पूर व्यापक जावन तो नारायण आसा तो दॅट इज विष्णू. सो संवत्सर पराभव केन्ना ते विश्वावसू अर्थात तो देव सगळे कडेन आसता म्हणून भावना मध्यान तो दृढ जाता. सगळे कडेन हांव देव आसा म्हणून डिवोशन भक्ती हांव कल्टिवेट करता त्या वेळार कल जाता पराभव. When I have the vision of God within and without, everywhere, सगळे कडे जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप संतां गेले. देव खंय आसा देव येथे देव तेथे देवा वीण नाहे रिते रीत जागना मागे पुढे विठ्ठल भरला रिता ठाव नाही उरला. These are the exclamations of saints who have realized the presence of विश्वावसू. अशी केन्ना सगळे कडेन ते देवागेल सान्निध्य आसता म्हणून केन्ना आमकां अनुभव जाता. आमी जरी कान्यंगाड स्वामी रामदास माताजी कृष्णाबाई थंय जरी आमी वचगल्यारी वचण्या वेळारी ती एक कन्नड पद म्हणटा ती अल्ली हने स्वामी इल्ली हने ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ನೋಡಿದರು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಹನೆ ಮೇಲಿ ಹನೆ ಸ್ವಾಮಿ ಕೆಳಗಿ ಹನೆ एडकी हने स्वामी बलकी हने तो दावे दिकास की उजवे दिकास तो उंचरस की तो तोगवस खंय आसा स्वामी ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ನೋಡಿದರು ಅಲ್ಲಲ್ಲಿ खंय खंय पळयता की तो थंय आसा. दिस इज विश्वावसू रियलायझिंग द प्रेझन्स ऑफ विश्वावसू. अशी केन्ना आमकां त्या विश्वावसू गेल साक्षात्कार जाता दर्शन जाता अवेरनेस जाता की एवरीवेर. हिरण्यकश्यप म्हणटा खंय गॉड इज नोवेर. प्रल्हाद म्हणटा तेचे शब्द घेवन गॉड इज नाव हियर. हे तुम्ही ऐकलेलेंचे नवीन हांव सांगचें न्ही. गॉड इज नोवेर ते स्पेलिंग पळया ते गॉड इज नोवेर. दॅट इज हिरण्यकश्यप ऑर हिरण्याक्ष. प्रल्हाद द सन सेज तेंचे अक्षर घेवन गॉड इज नाव हियर. दॅट इज विश्वावसू साक्षात्कार. अशी केन्ना जाता त्या वेळार पराभव जाता. आमगेल मनांत वॉट एवर नेगेटीव इज देर आमगेल मनांत जे जे आसुरी संपत्ती आसा दुर्गुण आसा ती खंयची नाका तसले नमुन्याचे तामसीक क्वॉलिटीज जी आमच्यात आसा ती पुरा उळण वता. ती ट्रान्सफॉर्मेशन टेक्स प्लेस आमच्यात एक की काया पलट म्हणटात न्ही तें जाता. दॅट इज पराभव. पराभव मिन्स डिफीट. आमी जरी संत साहित्य वाचलें अभंग तुकारामागेले इत्यादी वाचले. तुकाराम आनी संत हेंच म्हणटा ती काम क्रोध पळती दुरी. काम क्रोध पळती दुरी कृष्णा माया आपापरी. विठ्ठलाचिया नामे गजरे दोष गेले दिगांतरे. काम क्रोध पुरा दूर पळून वता ती. तृष्णा तृष्णा म्हळ्यार आवरटपणा हें जाय हें जाय तें जाय हें जाय. दॅट तृष्णा माया आपापरी ऑफ इट्स ओन एकॉर्ड. हांव कसलेंय करता म्हणना. हांव भक्ती केलेली मात्र आपापीची काम क्रोध तृष्णा माया दूर वता ती. विठ्ठलाची नामा गजरे. विठ्ठलागेले नाम हांव घेता दोष गेले दिगांतरे. सगळे दोष वता ती. दॅट इज पराभव. अशी जरी पराभव जाय न्ही आमी जरी देवा गेल्ले सान्निध्य आमी अनुभव करनी तवळकल जाता मुखावेल वरस.
इंग्लिशांत म्हणटा ती कमिंग इव्हेंट्स कास्ट देअर शॅडोज बिफोर म्हण इंग्लिशांत म्हण आसा. कमिंग इव्हेंट्स कास्ट देअर शॅडोज बिफोर. आमी केन्ना ते देवाक तिका लक्ष दिनातले केन्ना आमी आसता ती त्या वेळार ते काम क्रोध हाजे उद्रेक आमच्यान केन्ना जाता त्या वेळार आजकाल आमी कल पळयता ती पेपरांत कल वाचता ती दॅट इज नथिंग बट तांडव नृत्य ऑफ क्रोध. ट्रम्प असो कोणय असो वॉट वी फायंड इज द नेकेड डॅन्स ऑफ क्रोध, लोभ, मोह, दुसऱ्यांक लिगाड काडून दुसऱ्यांक राज्य घेवंक इत्यादी हेजे दॅट इज ऑल द रिजल्ट ऑफ not there being parabhava, and there will not be parabhava unless you cultivate the presence of Vishwavasu. So अशी हेजे संवत्सर आसा नूतन संवत्सर विश्वावसु ताजे जावन आमच्यान तो पराभव दुर्गुण इत्यादी आसुरी संपत्ती नष्ट जावं पण आमी प्रार्थना करूया. तशीच आतां पंचांग वाचन आज जाय न्ही आमी पंचांग वाचता ती आल्मनक आमी वाचता ती हें वाचचे विंगड खबरी जाल्यार आध्यात्मिक दृश्टीने देवान आमकां पंचांग दिल्या ताजें वाचन आमी करता ताजे सदुपयोग आमी करता. देवान आमकां दिल्लें पंचांग म्हळ्यार खंयचें आमकां हें देह दिल्या आनी आमकां अंतकर्ण चतुष्टय म्हणटा ती मन बुद्धी अहंकार चित्त. दिस इज नोन एज अंतरंग इंटरनल देवान दिल्लें साधन आनी बहिरंग साधन हें देह आनी हें अंतकर्ण चतुष्टय मन बुद्धी अहंकार चित्त पांच म्हणल्यार पंचांग जालें. हें पंचांग आज धरून आमी देवागेल खातीर केन्ना हाजो उपयोग करता ती सदुपयोग समर्पण करता ती दॅट बिकम्स आध्यात्मिक पॉयंट ऑफ व्यू पंचांग वाचन. त्वदीयम वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पय म्हणटात आमी पूज करतना. तूं दिल्लो वस्तू ओ गोविंदा हांव तुकाच दिता म्हण. आमकां देवान शरीर दिल्यां इंद्रिय दिल्यां ती ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हें देवान दिल्लें. शरीर माध्यम खलु धर्म साधनम हें धर्म साधन हें शरीर आनी तशीच आमकां मन दिल्या बुद्धी दिल्या. अहंकार म्हळ्यार प्रायड इगो नॉट दॅट मिनींग. आनी अहंकार म्हळ्यार कर्तृत्व डुअरशीप. हें कर्तृत्व दॅट इज अहंकार. मन बुद्धी अहंकार चित्त आनी देह हें पंचांग आमी देवा खातीर गुरूंगेल खातीर इन द सर्वीस ऑफ द मठ एंड द गुरू म्हण आमी बरयता ती स्वाम्यांक पत्र बरयतना. सो ह्या दृश्टीन केन्ना आमगेले हे पांच अंगाचे सदुपयोग जाता दॅट इज फ्रॉम ए स्पिरिच्युअल पॉयंट ऑफ व्यू पंचांग वाचन. सो हे नूतन संवत्सरांत ह्या नमुनेचेर आमगेलें पंचांग वाचन जावं. आमच्या तशी सगळे दुर्गुणांचे पराभव जावं आनी हे हो वर्स केवल वत्सर मात्र न्ही क्रोनॉलॉजिकली 12 महिने मात्र न्ही संवत्सर जावं अशी प्रार्थना सत्यनारायणागेर संधी दितू. आनी तशीच हें जें पवित्र वातावरण अदमार मठ हांगा स्वाम्यांनी आसा ती ह्या पवित्र परिसरांत आमी वट मेळ्ळ्या ती पवित्र मठ हें वातावरण हाजे एक इफेक्ट म्हणून तशीच तावळ सांगितली म्हणजे भगवान शंकर देव गुरु परंपरा आमच्या स्वाम्यांक गेले सगळ्यांक गेले आशिर्वादान अनुग्रहाने बरेपण सर्वांकय तुमकां तुमच्या कुटुंबाक सर्वांकय बंधू मित्रांक मेळ्ळो म्हूण प्रार्थना करून सदिच्छा व्यक्त करून मगल हो उपन्यास हांव संपन्न करता. धन्यवाद. जय शंकर.